बापलेकींना सोडून सोबत या अशी ऑफर सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पण या खासदारांनी ऑफर आलेली नाही असं म्हटलंय, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ऑफर आल्याचं सांगितलंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मैं इतना बोल सकता हूं कि उन्होंने संपर्क किया है, फोन नाही केले ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला अशी थेट ऑफरच शरद पवारांच्या खासदारांना सुनील तटकरे यांनी दिली अशी सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तसा खुलासा केलाय। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला असा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसा प्रस्ताव दिला। मात्र शरद पवारांच्या खासदारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव फेटाळला। तटकरेंच्या या प्रस्तावावरून सुप्रिया सुळे सुनील तटकरेंवर संतापल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा फोन केल्याचं कळतं। सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना फोन करून नाराजी व्यक्त केली। असा विचार येतोच कसा असा सवाल सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना केला। पण ऑफर आली की नाही हे सांगण्यावरून देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच दोन प्रतिक्रिया आहेत। खासदार म्हणतात की आम्हाला ऑफर आलेली नाही, पण आव्हाडांचं म्हणणं आहे की खासदारांना ऑफर आली। आम्हाला कुठलीही ऑफर आलेली नाही, मला नाही ऑफर आली ना, आमच्या कुठल्या खासदाराला ऑफर आली नाही आणि येणार पण नाही। आम्ही सगळे एकसंघ पवार साहेबांच्या पाठीशी उभे आहोत। माध्यमांद्वारे या चर्चेला जास्त उधाण आले, पण प्रत्यक्षरित्या आमच्या कुठल्या खासदारांशी अशी कुठली चर्चा झालेली नाही। अजूनपर्यंत अजितदादांकडनं ऑफिशियली असा कुठलाच प्रस्ताव आमच्या 8 पैकी कुठल्याच खासदार आलेला नाही। कारण की आम्ही एकमेकांसोबत चर्चा करतो आता, आणि हे जेव्हा मीडियावर बातम्या चालल्या तेव्हा मी एकमेकाला विचारत होतो तुम्हाला कोणी बोललं का, तुम्हाला कोणी प्रस्ताव दिला का, कोणालाच नाही अजून ऑफिशियली। मधातलेच लोक काहीतरी करतात आहेत, आता त्यांचं नाव घेणं मी काही उचित समजत नाही। तटकरे साहेबांसोबतही पार्लमेंटमध्ये माझी स्वतः 2-3दा भेट झाली, परंतु अशा पद्धतीची कुठली चर्चा झाली नाही आणि त्यांच्याकडनं असा कुठला प्रस्तावही आला नाही। फोन नाही केले ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे। आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत आणि काय मला कळत नाही, म्हणजे लोकांच्या मनात काय उलटं सुलटं चालू असतं तेच कळत नाही। पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बोंबाम करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात। जर एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता? बाप बेटीला बाजूला करून सोबत या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 पैकी 7 खासदारांना प्रस्ताव होता असा अर्थ होतो। लोकसभा निवडणुकीमध्ये 10 जागा लढून शरद पवारांनी 8 खासदार निवडून आणली। सुप्रिया सुळे बारामती, अमोल कोल्हे शिरूर, बजरंग सोनावणे बीड, भास्कर भगरे दिंडोरी, अमर काळे वर्धा, धैर्यशील पाटील माढा, निलेश लंके अहिल्यानगर आणि सुरेश म्हात्रे भिवंडीचे खासदार आहेत। तर या ऑफरच्या केंद्रस्थानी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे आहेत, त्यांनी ऑफर दिलीच नाही असं म्हटलं। बाप आणि बेटी असे शब्द आपले नाहीत असं तटकरे यांनी म्हटलंय। माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यात 40 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात बाप लेक असा शब्दप्रयोग मी कधी माझ्या आयुष्यामध्ये केला नाही, पण काही मंडळींना अशापैकी शब्दप्रयोग करण्याची सवय अंगमंडी पडलेली असते, ते त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न वारंवार करत असतात। मी लोकसभा सदस्य असल्यामुळे दिल्लीला नेहमी जात असतो। अधिवेशनाला देशांती राज्यांती लोकसभा सदस्य भेटत असतात, पण इतर काही चर्चा त्या ठिकाणी माझ्या कोणाशी झालेल्या नाही आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी, तेव्हा तुम्ही काय करणार? आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार का फोडायचे, तर त्यामागे संजय राऊतांचा तर्क आहे की केंद्रातलं मंत्रीपद भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 8 खासदारांचं टार्गेट दिलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार स्वतःकडे खेचले तरच
प्रफुल्ल पटेल किंवा तटकरेंना मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असं राऊत म्हणतात. पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत, तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल. प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. आपण जे भाजपसोबत गेले त्यांच्यासोबत जाणार नाही हे शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार या बापलेकींनाच वगळून इतर खासदार सोबत येतात का यासाठी ऑफर देऊन चाचपणी केली असू शकते. मात्र तटकरेंनी आपण ऑफर दिलेली नाही असं म्हटलं. शरद पवारांचे खासदार सुद्धा असं म्हणतायत की ऑफर नाही. पण जितेंद्र आव्हाड यांनी मात्र खासदारांना ऑफर आल्याचं सांगून टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.